महाविकास आघाडीतल्या बातमीनंतर आता पुढचा राजकीय रिपोर्ट आहे बीडमधून। राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेत आणि गेल्या 5 दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे। पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनीतीऐवजी विरोधानं जास्त गाजलाय आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तो म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी, तेही गाडीवर सुपारी फेकून। कुठे घडलाय हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहूयात या खास रिपोर्टमधून। शिवसैनिकांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा। राज ठाकरेंच्या गाडीसमोर फेकल्या सुपाऱ्या। आरक्षणावर विधान, विरोधात आंदोलन। राज ठाकरेंचं मराठा आरक्षणावरील एक विधान आणि त्यानंतर उमटलेल्या या प्रतिक्रिया। विधानसभेच्या तयारीसाठी सुरू असलेला राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा राडा, घेराव, गोंधळ यामुळे जास्त गाजलाय। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलात त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तर नांदेडमध्ये मराठा समाजानं राज ठाकरेंचा ताफा अडवला आणि आता बीडमध्येही भर रस्त्यावर राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा झाला। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर थेट सुपाऱ्याच फेकल्या। यानंतर उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि मनसैनिक जोरदार भिडले। काठ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि पोलिसांची तारांबळ उडाली। कोणतं आंदोलन केलं? नेमकं आंदोलन काय केलं? सुपारी घेऊन आले। आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरंगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून चलून वापस जायला पाहिजे। एक मराठा, एक मराठा। मराठाच्या समाजाच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन की असं दाखवायचा प्रयत्न केला की मराठा आरक्षणासाठी हे करत आहे। तो एक उभाटा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे, गुटखा चोर आहे। त्याचा या मराठा समाजाच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही। त्या दोघांनाही चांगल्या प्रकारे मनसे स्टाईल त्यांना चोख दिलेला आहे। आता त्यांनी ते हिम्मत करायची नाहीत, इथून पुढे कोणत्याही नेत्याला, ह्याच नेत्याला नाही तर कोणत्याही नेत्याला असं करण्याची ते हिम्मत करणार नाही। सुपाऱ्या फेकून उद्धव ठाकरे गटानं थेट राज ठाकरेंना डिवचलंय, त्यामुळे आता याचे पडसाद राज्यभर उमटणारच। उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। बीडमधून सुरू झालेल्या या राड्याचे पडसाद आगामी काळात राज्यभर तर उमटणारच आहेत। मात्र यावरून दोन्ही ठाकरे एकमेकांचा कसा समाचार घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड।